भस्म लावल्यानंतर सायंटिफिक रिझन असं आहे, भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी होतो. कारण की एक गुरुचरित्रामध्ये लावारीच माणूस मेला होता वैश्यगमन करून, आणि त्याचं कोणी अंतिम संस्कार करणार नव्हतं. एक पुत्र जंगलामध्ये गेलं, त्याला काही खायला भेटलं नाही. शिवरात्रीचे भस्म लावल्यानंतर सायंटिफिक रिझन असं आहे, भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी होतो. कारण की एक गुरुचरित्रामध्ये लावारीच माणूस मेला होता वैश्यगमन करून, आणि त्याचं कोणी अंतिम संस्कार करणार नव्हतं. एक पुत्र जंगलामध्ये गेलं, त्याला काही खायला भेटलं नाही. शिवरात्रीचे भस्म लावल्यानंतर सायंटिफिक रिझन असं आहे, भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी होतो. कारण की एक गुरुचरित्रामध्ये लावारीच माणूस मेला होता वैश्यगमन करून, आणि त्याचं कोणी अंतिम संस्कार करणार नव्हतं. एक पुत्र जंगलामध्ये गेलं, त्याला काही खायला भेटलं नाही. शिवरात्रीचे भस्म लावल्यानंतर सायंटिफिक रिझन असं आहे, भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी होतो. कारण की एक गुरुचरित्रामध्ये लावारीच माणूस मेला होता वैश्यगमन करून, आणि त्याचं कोणी अंतिम संस्कार करणार नव्हतं. एक पुत्र जंगलामध्ये गेलं, त्याला काही खायला भेटलं